नमस्कार, मी राकेश सूर्यवंशी. आपण पाहता लोकराज्य बातमी समितीची. तर आज आपण आलेलो आहोत राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचा अभ्यास दौरा करण्यासाठी. तर माझ्यासोबत आहेत राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या उपसंचालिका सुचित्रा सूर्यवंशी मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्ते. काय सांगाल एकंदरीत प्राणी संग्रहालयाबद्दल? प्राण्यांना कुठून आणलं जातं किंवा काय? तर राजीव गांधी प्राणी संग्रहालय आहे ते 130 एकर एरियावर पसरलेलं आहे. त्याच्यामध्ये 30 एकर जे आहे ते लेक आहे, तो म्हणजे तलाव आहे. तर राजीव गांधी प्राणी संग्रहालय जे आहे तर सद्यस्थितीत आपल्या प्राणी संग्रहालयामध्ये 318 म्हणजे 318 स्पीसीज आहेत, प्राणी आहेत, 53 विविध प्रजातींच्या. आणि याच्यामध्ये सस्तन प्राणी असतील, वाघ, सिंह, आपल्याकडे हायनाज आहेत, आपल्याकडे जंगल कॅट आहे, लेपर्ड कॅट आहे, आणि आपल्याकडे सापांच्या पण विविध प्रजाती आहेत. त्याच्यामध्ये आपल्या डेडलीस्ट 4 म्हणजे नाग आहे, मण्यार आहे, फुरसं आहे, आणि असे वेगवेगळे स्पीसीज म्हणजे अजगर पण आहेत आपल्याकडे. भारतीय अजगर आहे, रेटिक्युलेटेड पायथन आहे म्हणजे जाळीदार अजगर आहे. असे वेगवेगळे स्पीसीज तुम्हाला पाहायला भेटतील. आणि आपला जो राज्य प्राणी आहे शेकरू, त्याला इंडियन जायंट स्क्विरल असं म्हणतात, तो देखील आपण म्हणजे प्राणी संग्रहालयात त्याचं प्रजनन केलं जातं. तर तो पण एक प्राणी म्हणजे आपला राज्य प्राणी आहे शेकरू, तो पण तुम्हाला पाहायला भेटेल. आणि छोट्या लेसर कॅटमध्ये तुम्हाला वाघाटी मांजर आहे, लेपर्ड कॅट आहे, जंगल कॅट आहे, असं तुम्हाला ह्या स्पीसीज पाहायला भेटतील. तर सध्या आता काय उन्हाळा सुरू आहे, तर प्राणी संग्रहाचं आम्हाला मॅनेजमेंट करताना त्याचं समर मॅनेजमेंट करावं लागतं. तर कसं आहे की सध्या उन्हाचा तडाखा वाढलेला आहे, आपण पाहू शकतो. तर आपल्याबरोबरच प्राण्यांचं पण इथे आपल्याला विशिष्ट सीझनल मॅनेजमेंट करावं लागतं. त्याच्यामध्ये आपण जे प्राणी आहेत तर त्यांना उष्माघाताचा त्यांना त्रास होऊ नये म्हणून आपण त्यांच्या जे डाएट आहे त्याच्यामध्ये अकॉर्डिंगली चेंजेस करतो. त्यांचं जे पाणी आहे तर त्यांना थंड पाणी, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स आपण ॲड करतो, अँटी स्ट्रेस फॉर्म्युलाचं मेडिकेशन आपण त्याच्यामध्ये टाकत असतो. आणि समजा हत्ती आहेत, तर हत्तींच्या ज्या अन्न आहेत त्याच्यामध्ये आपण पाणीदार फळांचा समावेश आपण वाढवतो. कलिंगड असेल, मस्कमेलन असेल, जेणेकरून त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये. आणि हत्तींसाठी आपण पोहण्यासाठी त्यांना हे केलेलं आहे, म्हणजे स्विमिंग टँक आहे तिथे. आणि जे टायगर वेगवेगळ्या स्पीसीज आहेत या कार्निवोरसच्या, तर त्यांना फॉगर्स आपण बसवलेले आहेत. आणि प्रत्येक एन्क्लोजरमध्ये स्प्रिंकलर्स आहेत की जेणेकरून त्यांना उन्हाचा कमी दाह होईल. आणि प्रत्येक नाईट म्हणजे रात्र निवारा जो कक्ष असतो प्राण्यांचा, तिथे आपल्याला त्यांना आपण कूलरची अरेंजमेंट केलेली असते. म्हणजे एकंदरीत प्राण्यांचं पण आपल्यासारखंच संगोपन करावं लागतं. ते किती प्रकारचे प्राणी, त्यांना किती खाद्य लागतं आणि ते आपण कुठून येतं? तर आपलं जे प्राणी आहेत तर टोटल एक 400च्या आसपास प्राणी आहेत आणि 53 वेगवेगळ्या भिन्न प्रजातींचे प्राणी आहेत. आणि आपलं जे हे आहे ते कॉर्पोरेशनचं झू आहे, तर टेंडर सिस्टीम असते. तर आपल्याला जे हे आहे तर जे फूड आहे तर ते रोज आपल्याकडे जो कॉन्ट्रॅक्टर असतो त्याच्याद्वारे हे होतं, प्राप्त होतं, आणि आपण त्याच्यावर प्रोसेसिंग करावं लागतं. म्हणजे असं नाही की फूड आणलं आणि आपण डायरेक्ट दिलं, तर ते प्रोसेसिंग असतं. तर सेंट्रल केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या काही गाईडलाईन्स असतात की ते जे खाद्य आहे तर त्याचं निर्जंतुकीकरण म्हणजे डिसइन्फेक्शन कसं करायचं, ते व्यवस्थित धुवून त्याची प्रॉपर प्रोसेसिंग असते की ते व्यवस्थित त्याचं स्वच्छ केलं जातं. त्याला म्हणजे विशिष्ट प्रक्रिया केली जाते की जेणेकरून इन्फेक्शन म्हणजे फूडबॉर्न इन्फेक्शन काही होणार नाही किंवा डिसइन्फेक्ट कसं होईल, म्हणजे फूडचं जे काही हे आहे तर म्हणजे फूडबॉर्न डिसीजेस स्प्रेड होऊ नये म्हणून त्याचं निर्जंतुकीकरण केलं जातं. आणि ते डेली किचनला ते येतं, मग किचनचा स्टाफ आहे स्पेशल, तो त्याच्यावर प्रोसेस करतो. ते जे काही फूड आहे, समजा काही प्राण्यांना विशिष्ट कट करून द्यायला लागतं फूड, त्याचं जे चॉपिंग आहे, ज्या प्रक्रिया आहे ते करून म्हणजे डेली असं फूड केलं जातं. आणि आपल्याकडे जे हरणं आहेत म्हणजे हर्बिवोर्स ॲनिमल्स आहेत, तर त्यांना आपण लसूण घास म्हणजे ल्युसन ग्रास आपण त्यांना देत असतो. आपल्या प्राणी संग्रहालयामध्ये एकूण किती प्रकारचे पक्षी आहेत? आपण सध्या बघतो की आता चिमण्या वगैरे पक्षी एकदम दुर्मिळ होत चालले, डिसअपिअरिंग स्पॅरोज वगैरे आपण पाहतो बाहेर. तर किती प्रकारचे पक्षी आहेत आपण ते? आता आपल्याकडे पक्षींची संख्या कमी आहे, 1-2-3 वेगवेगळ्या ह्याच्याच म्हणजे ईगल आणि हे आहे म्हणजे मोर आहे. आपल्याकडे कमी स्पीसीज आहेत, पण आपल्याकडे सस्तन प्राण्यांची संख्या जास्त आहे, जवळजवळ त्या जास्त स्पीसीज आहेत. पक्षी आपण भविष्यात आपण इथे बर्ड पार्क उभारणार आहोत, तेव्हा आपण तो आपल्या कलेक्शन प्लॅनमध्ये इम्प्लिमेंट करणार आहोत पक्ष्यांची. रेव्हेन्यू मॉडेलबद्दल काय सांगाल? रेव्हेन्यू म्हणजे प्राणी संग्रहालय